नमस्कार. आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपल्याला माहीत आहे जसं की आताच तलाठी आणि MPSC ग्रुप सी याची जाहिरात आलेली आहे. त्याचा फॉर्म फिलिंगचा व्हिडिओसुद्धा आपण चॅनलवर टाकलेला आहे. तर त्याचंच आता सिलेबसबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण पेपर पॅटर्न आणि सिलेबसबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आतापर्यंत तलाठी जी भरती परीक्षा आहे ती सरळ सेवामार्फत होत होती. सरळ सेवामध्ये TCS पॅटर्नमध्ये आपल्याला एकच परीक्षा द्यायची होती आणि 4 विषय होते. पण आता जो परीक्षेचा पॅटर्न आहे तो पूर्णतः बदललेला आहे. तलाठी भरतीमध्ये आता आपल्याला 2 वेळा परीक्षा द्यावी लागेल. आपल्याला सर्वप्रथम पूर्वपरीक्षा द्यावी लागेल. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्याला मुख्य परीक्षा द्यावी लागेल आणि मुख्य परीक्षेच्याच मेरिट लिस्टमध्ये आपली आल्यानंतर आपला पोस्ट निघणार आहे. तर त्यासाठी आता पूर्ण सिलेबस आणि पेपर पॅटर्न परीक्षा पद्धत हे आपल्याला जाणून घ्यायची. MPSC ग्रुप सीची जशी परीक्षा पद्धत असते तीच परीक्षा पद्धत आता तलाठीला सुद्धा लागू असणार आहे. तर MPSC ग्रुप सी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जी पूर्व परीक्षा आहे त्याचा पॅटर्न कशा प्रकारे असतो. तर याचा पॅटर्न हा असा असतो की 100 मार्काची एक संयुक्त पूर्वपरीक्षा असते. जे प्रिलिम्स असते, आपण ज्याला प्रिलिम्स म्हणतो, ती प्रिलिम्स 100 गुणांची, 100 मार्काची, 100 प्रश्न येतात आणि 60 मिनिट म्हणजे 1 तास इतका वेळ असतो. आणि हा ऑफलाईन पद्धतीने OMR बेस्ड होते. तर त्या एका तासामध्ये आपल्याला पूर्ण प्रश्न वाचून त्याचे जे उत्तर आहे ते गोलसुद्धा करावे लागतात त्या गोलमध्ये, आणि तेवढ्या वेळामध्ये आपल्याला हे पूर्ण 100 प्रश्न सोडवायचे असतात. तर याचा पेपर पॅटर्न आणि दर्जा कसा असतो, तर जो प्री आहे, पूर्वपरीक्षा आहे, सामान्य क्षमता चाचणी, याचा 100 प्रश्नसंख्या आहे, एकूण गुण 100 आहे, आणि दर्जा जो आहे या परीक्षेचा तो पदवीचा दर्जा आहे. आणि प्रश्न आपल्याला इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये आपल्याला मिळेल. तर आपल्याला जर इंग्रजी समजत असेल जास्त तर आपण इंग्रजीतला प्रश्न वाचा, आणि मराठी समजत असेल तर मराठीतला प्रश्न वाचा. आणि परीक्षेचा कालावधी हा 1 तास राहणार आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. त्यानंतर नकारात्मक गुणधन कशा प्रकारे असणार आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% म्हणजे 1/4 इतकी निगेटिव्ह मार्किंग आहे. जर आपला एक प्रश्न चुकला तर 0.25 एवढे मार्क्स आपले कमी करण्यात येईल. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास, अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येईल. त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येईल. म्हणजे जर आपण पूर्ण वर्तुळ भरला नाही, तो गोल आपण रंगवला नाही पूर्ण प्रकारे, तर त्याला चुकीचं म्हणण्यात येईल आणि त्याच्यात 1/4 इतके मार्क्स आपले कटतील. वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. अपूर्णांकामध्येच आपला रिझल्ट येणार असं त्यामध्ये आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशी प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. जर आपल्याला प्रश्न आपण सोडवला नाही, प्रश्न आपण कोरा ठेवला, तर त्याला आपल्याला काही निगेटिव्ह मार्क्स लागणार नाही. तर निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे खूप विचार करून आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर अभ्यासक्रम काय, तर अभ्यासक्रममध्ये आपल्याला 8 विषय आहेत. सर्वप्रथम इतिहास, आणि इतिहासामध्ये सुद्धा आपल्याला प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास वाचायचा नाही आहे, तर आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास वाचायचा आहे, आणि त्याच्यामध्ये विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास वाचायचा आहे. याच्यामध्ये जास्ती साधारणतः प्रश्न हे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातून येतात. समाज सुधारकांमधून जास्त प्रश्न येतात. त्यानंतर भूगोल, 10 प्रश्न इतिहासाचे या पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर दुसरा विषय आहे भूगोल. भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल विशेष अभ्यासासह पृथ्वी आहे, जगातील विभाग आहेत, हवामान आहे, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी गोष्टींचा संपूर्ण अभ्यास आपल्याला या
इथे येणार आहे. त्यानंतर तिसरा विषय आहे अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थामध्ये त्याचे दोन प्रकार, एक शासकीय अर्थव्यवस्था आहे आणि एक भारतीय अर्थव्यवस्था आहे. आता भारतीय अर्थव्यवस्थामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम, त्याच्यानंतर शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकीय कोषीय निधी इत्यादी ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा. त्यासोबतच अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादीवरही प्रश्न येतात. 2 ते 3 प्रश्न लेखापरीक्षण, लेखा इत्यादीवर येतात. त्यानंतर चालू घडामोडीमध्ये जागतिक तसेच महाराष्ट्रात ज्या महत्त्वाच्या घडामोडी चालू आहेत त्याबद्दल. त्यानंतर राज्यशास्त्र 6वा विषय आहे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, झुऑलॉजी, बॉटनी आणि हायजीन हे 5 विषय येतात. आणि 7वा विषय अंकगणितमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, पूर्णांक, टक्केवारी असे प्रश्न येतात. आणि 8वा विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी, ज्याच्यात उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न. तर असा 8 विषय आपल्याला पूर्व परीक्षेसाठी येणार आहे. त्यामध्ये इतिहास 10 प्रश्न येतील, भूगोलचे 10 प्रश्न येतील, अर्थव्यवस्थेचे 15 प्रश्न येतील, चालू घडामोडीचे सुद्धा 15 प्रश्न येऊ शकतात, आणि राज्यशास्त्राचे सुद्धा 15 आणि सामान्य विज्ञानचे 15. अंकगणित आणि बुद्धिमत्ता 10 प्रश्न. या प्रकारे 100 मार्काचा 100 गुणांचा हा पेपर असणार आहे. 100 प्रश्न येतील, 100 गुण असतील आणि 1 तास वेळ असणार आहे. कट ऑफ जवळपास आपण जर 50च्या वर आपले मार्क्स पोचत असतील तर आरामात कट ऑफ क्वालिफाय होऊन जाईल असं समजा. त्याच्यापेक्षाही कमीच कट ऑफ लागेल, पण 50 एक आपण टार्गेट घेऊन चलावं. त्यासोबतच जे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क या पदासाठी अर्ज करत असतील त्यांना स्वतंत्र मुख्य परीक्षा होणार आहे. त्यांची मुख्य परीक्षा ही बाकी असलेल्या पदांसोबत होणार नाही. त्याची एक स्वतंत्र मुख्य परीक्षा होईल. त्यासोबतच त्यांना दुसरीही परीक्षा द्यावी लागेल. आता मुख्य परीक्षेच्या वर फोकस करण्याआधी आपण प्रीचा जो सिलेबस आहे तो पूर्णतः कंप्लीट करणं खूप महत्त्वाचं आहे. जर आपण प्री क्वालिफाय झाला नाही तर मुख्यचा अभ्यास करून काही फायदा होणार नाही. म्हणून शक्यतो जे लोक पहिल्यांदा MPSC ग्रुप C देत आहे त्यांनी सर्वप्रथम प्रीवर जास्त फोकस करावा आणि त्यासोबतच मुख्यचा सुद्धा अभ्यास आपण चालू ठेवावा. मुख्यचा अभ्यास आणि प्रीचा अभ्यासामध्ये जास्त अंतर नाही. फक्त मुख्यच्या अभ्यासामध्ये आपल्याला इंग्रजी आणि मराठी हे 2 विषय जुळतात आणि प्रीमध्ये इंग्लिश आणि मराठी हे आहे नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मुख्य परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती, पेपर पॅटर्न, सिलेबस याचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. आपले काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.